अंगणवाडीतील आहाराकडे गरोदर माता स्तनदा मातांनी नोंदवली तक्रार। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर पाहूया बातमी सविस्तर। गरोदर आणि स्तनदा माता पौष्टिक आहार मिळावा, जन्माला येणाऱ्या बाळाला सुदृढ व्हावे म्हणून शासनाने अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून पोषण तत्वात असलेल्या पोषण आहार वितरित करण्यात येत असतो। मात्र या आहाराला उग्र वास येत असल्याचा आरोप करीत गरोदर माता व स्तनदा माता पोषण आहाराकडे पाठ फिरवली आहे। आणि वारंवार सांगूनही गरोदर स्तनदा माता हा आहार घेत नसल्याचे चित्र मूळ तालुक्यातील ग्रामीण भागातून दिसून आले आहे। पोषण तत्वे असलेला हा आहार खिचडी बनवून खायचा आहे। या आहारात तेल मिश्रित एनर्जी डेन्स मूग डाळ, तूर डाळ, खिचडी प्रीमिक्स, मल्टीमिक्स याचा पुरवठा अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून होत आहे। मात्र अनेक महिन्यापासून तेल मिश्रित पदार्थ प्लास्टिक पिशवीत बंद राहत असल्याने त्याचा उग्र वास येत आहे। परिणाम हा आहार खाण्यास योग्य असल्याचे महिलांनी लोकमतशी बोलताना सांगितले। याबाबत मूळ तालुक्यातील विरई येथील महिलांनी अंगणवाडीतील रजिस्टरवर तक्रार नोंदवली आहे। मात्र या तक्रारीचा काहीच फायदा झाला नाही। प्रशासनाने चौकशी करून सुरू असलेला आहार बंद करावा व जुन्या पद्धतीने कडधान्याचा आहार वितरित करावा अशी मागणी होत आहे। शासनाने हा आहार एप्रिल महिन्यापासून सुरू केला आहे। ज्या महिलांच्या घरी जनावरे आहेत अशा महिला आहार घरी घेऊन जात आहेत। उर्वरित महिला या आहाराकडे पाठ फिरवली आहे। गरोदर माता स्तनदा माता पौष्टिक आहार मिळावा म्हणून शासन प्रयत्न करीत असते, तरी अंगणवाडी केंद्रांतर्गत वाटप होत असलेला आहार खाण्यायोग्य नसल्याने तो जनावराला चारला जात आहे। ज्या महिलांना आहार दिला जातो त्याच जर खात नसतील तर योजना काय कामाची, असा प्रश्न महिला उपस्थित केला आहे। स्तनदा माता अंगणवाडी केंद्रांतर्गत वाटप होत असलेला आहार निकृष्ट असून खाण्यायोग्य नाही, याबाबत अंगणवाडी केंद्रातील रजिस्टरवर तक्रार नोंदवली आहे।